जय श्रीराम. हर हर महादेव. मी सचिन पाटील. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्या फोडल्या मराठा तरुणांनी. त्यांना अटक झाली आणि पुढचं सगळं आपल्याला माहिती आहे. त्यांना जामीनसुद्धा मिळाला. हे एकंदरीत प्रकाराकडे कसं बघायला पाहिजे आणि मुळात या गोष्टीला आपण जस्टिफाय करू शकतो का असं गाड्या फोडण्याला? याच्यातून काय साध्य होणार आहे? आणि एकंदरीतच जे जरांगे पाटलांवर सुद्धा ज्या पद्धतीचे आरोप आता होताना आपल्याला दिसत आहे, खास करून IT सेल करून भाजपाच्या, या सगळ्या गोष्टींवर बोलणं आवश्यक आहे. सर्वप्रथम आता ह्या गोष्टीची खापरं मराठा आंदोलनावर फुटत आहे की मराठा आंदोलनाला एक हिंसक वळण किंवा गालबोट लावण्याचा प्रयत्न, अशा पद्धतीचं एक चित्र उभं करण्याचा प्रयत्न केला जातोय. सर्वांनाच याची कल्पना आहे की गुणरत्न सदावर्तेंची वक्तव्य कशा पद्धतीची आहेत. हा व्यक्ती खूप पर्सनल लेवलला येऊन काम करतोय, खूप व्यक्तिगत लेवलला येऊन भांडतोय. जरांगे पाटलांवर सुद्धा तो व्यक्तिगत टिप्पण्या वगैरे करतो की याला अटक करा वगैरे अशा पद्धतीच्या. मुळात कुणी अधिकारासाठी भांडते किंवा संविधानाचं कुठल्याही गोष्टीचा नॉलेजचा अतिरेक फार घातक असतो. तुम्ही लोकांच्या भावनांशी खेळायला लागता. आज सगळ्यांना माहिती आहे की संविधानाची चौकट काय आहे. का जरांगे पाटलांना कल्पना नाही किंवा महाराष्ट्रातल्या मराठा तरुणांना कल्पना नाही अशातला भाग नाही. संविधानाच्या मर्यादा सुद्धा माहिती आहेत. पण संविधानाच्या मर्यादांच्या किंवा संविधानाच्या चौकटीच्या बाहेर कोणी स्वतःचा हक्कच मागू शकत नाही. मागत असेल तर त्याला अटक करा, अशा पद्धतीचे वक्तव्य हे मुळात स्वतः हे हुकुमशाही दर्शवणारी वक्तव्य आहे. संविधानाची निर्मिती कुठल्याही वर्गाने किंवा कुठल्याही संविधानाच्या माहितीगाराने समाजावर त्याची मतं लादण्यासाठी किंवा संविधानिक हुकुमशाही आणण्यासाठी नाही. कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी हा शब्द आपण वापरतो, लक्षात घ्या. आपण कॉन्स्टिट्युशनल ऑटोक्रसी हा शब्द नाही वापरत. हे हुकुमशाही नाही आहे. जर का कुठलेही नियम, कुठलेही बंधनं जर का तुम्हाला हुकुमशाहीकडे घेऊन जात असतील तर त्याच्यात बदल होणं आवश्यक आहे, कारण की ही लोकशाही आहे. तर त्या लोकशाहीच्या दृष्टिकोनातून, नैतिकतेच्या, मॉरॅलिटीच्या, एथिक्सच्या दृष्टिकोनातून एखादा व्यक्ती त्याचं मत मांडतोय आणि संघर्ष करतोय. कशासाठी संघर्ष करतोय? तर त्याच्या समाजासाठी संघर्ष करतोय. तो व्यक्तिगत त्याला काही कुठल्या भूमीचा तुकडा मिळावा याच्यासाठी तो संघर्ष करत नाहीये. संघर्षांमध्ये त्रुटी आहेत, 100% आहेत, त्या कोणी नाकारत नाहीये. पण संघर्षाचा उद्देश काय हे खूप गरजेचं आहे. त्या दिवशी मराठा आरक्षणावर व्हिडिओ केल्यानंतर मला लातूरमधून एका मुलाचा फोन आला. 2 एकर शेती आहे, 2 भाऊ आहेत, 2 भावंड आहेत. मोठ्याचं इंजिनिअरिंग झालेलं आहे, लहाना शिक्षण घेतोय. अजूनही नोकरी मिळाली नाही. प्रत्येक वेळी 2 गुणांनी 3 गुणांनी त्याचं गव्हर्नमेंट जॉबसाठीचं त्याचं संधी हुकते. त्याला कंडक्टरचा जॉब आला होता, पण घरच्यांनी करू दिला नाही. तू सिव्हिल इंजिनियर झाला आणि तू कंडक्टर होतोयस, अशा पद्धतीचं त्यांचं घरच्यांचं म्हणणं होतं. बरोबर आहे, तुमच्या शिक्षणाच्या तुलनेत तुम्हाला नोकरी मिळावी, जेवढं तुमचं शिक्षण आहे, निदान त्याच्या लायकीची नोकरी तुम्हाला मिळावी हा प्रत्येकाचा एक हे असतो, मानस असतो. पण आज तो पश्चाताप करतोय की मला कंडक्टरची नोकरी मिळाली होती, ती मला घ्यायला परवडली असती. बरेच जण म्हणतील की मग काय त्यात काय लाज आहे, काम करण्यात कशाची लाज? अच्छा, हा सल्ला त्या लोकांना देऊन बघा बरं, जे 45 मार्क मिळून सुद्धा 85 मार्क मिळवणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यावर जाऊन बसतात. त्यांना सल्ला देऊन बघा बरं, कसं वाटेल? प्रत्येकजण शिक्षण कशासाठी घेत असतो? प्रत्येकजण त्याच्या बुद्धिमत्तेनुसार त्याला काम मिळावं याच्यासाठी शिक्षण घेत असतो. प्रत्येकाचा अधिकार आहे तो त्याच्या बौद्धिक क्षमतांनुसार त्याला काम मिळावं. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आज या आरक्षणाच्या रचनेमध्ये या लोकांवर अन्याय होतोय. याच्यावर कोणाला भाष्य करायचं नाहीये, जे मी वारंवार बोलत असतो. मग आता निदान आम्हाला तो आरक्षणाचा हक्क पाहिजे, याच्यासाठी आम्ही भांडतोय. पण त्यामध्ये सुद्धा जर का सदावर्तेसारखी लोक आडवी येत आहेत, तर त्यांना कुठल्या तोंडाने उत्तर द्यावी आणि कशा पद्धतीची द्यावी? मुळात सदावर्तेच्या एकट्याच्या काही केल्यामुळे मराठा आरक्षणावर काही परिणाम होणार अशातला भाग नाहीये. पण हा लोकांच्या भावनांना पेटून देतो, इन्स्टिगेट करतोय लोकांना. स्वतःहून लोकांनी त्याच्यावरून हल्ला करावा. मुळात ही पहिली वेळ नाहीये. या आधी सुद्धा वैजनाथ मुकणे पाटलांनी हल्ला केला होता सदावर्तेवर. आज मंगेश साबळेंनी केला. तर अशा पद्धतीच्या हल्ल्यांचं समर्थन आहे का? तर अजिबात नाही. मी वारंवारच बोललोय की हिंसा हा अत्यंत शेवटचा पर्याय आहे माझ्यासाठी. व्यक्तिशः मी अशा पद्धतीच्या कृत्याचं समर्थन करत नाही. या कृत्याचं समर्थन सुद्धा करत नाही आणि आत्महत्येचं सुद्धा समर्थन करत नाही. बऱ्याच लोकांनी अशी मतं मांडली की आत्महत्या केल्यापेक्षा समोरच्याला अशा पद्धतीची कृती करणं योग्य आहे. मग आत्महत्या करणं तरी काय योग्य आहे का? ही कृती असो किंवा आत्महत्या असो,
मराठा तरुणांची आत्महत्या असो किंवा शेतकऱ्यांची आत्महत्या असो, ह्या समर्थनीय नाहीच. कितीही भावनेच्या आहारी जाऊन आणि कसंही करून तुम्ही याचं समर्थन करण्याचा प्रयत्न करता, ही चुकीची गोष्ट आहे. हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. असं आत्महत्या करून तुम्ही समाजासाठी भांडताय, हे तुम्ही समाजावर बिंबवू शकत नाही. स्वतः झिजा, स्वतः खर्च व्हा, स्वतः समाजासाठी काहीतरी करा. तेव्हा तुम्ही म्हणू शकता, की बाबा मी समाजासाठी काही केलं. मी आत्महत्या केली, हे पलायनवाद आहे, एस्केपिझम आहे. एस्केपिझमला तुम्ही शौर्य म्हणू शकत नाही. शौर्याच्या ह्या बदललेल्या व्याख्या आहेत. कोणाचीही आत्महत्या समाजाला काहीतरी देऊन जाईल किंवा काहीतरी पूरक असेल, हा गैरसमज आहे, हा भ्रम आहे. अशाने आत्महत्यांचं उदात्तीकरण होणार आणि आत्महत्यांचं उदात्तीकरण हे धर्मसंगत नाही आहे. धर्म आपल्याला आत्महत्या करायला परवानगी देत नाही. हे न्यायसंगत नाही आहे. हे नीतीसंगत नाही आहे. हे कायदेसंगत नाही आहे. कुठल्याही दृष्टिकोनातून तुम्ही मुळात आत्महत्येचं समर्थन हा सुद्धा गुन्हाच आहे. कुठल्याही दृष्टिकोनातून मी बघितलं तरी आत्महत्येचं समर्थन हा गुन्हाच आहे. आज दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, की मराठा आत्महत्या असो किंवा शेतकरी आत्महत्या असो, याचं पुरजोर समर्थन आपल्याला दिसतं भावनिकतेच्या आधारे. ठीक आहे, लोकं भावनिक होतात आणि अशा गोष्टींना समर्थन देतात, पण ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. सोबतच चुकीच्या आहेत हिंसक वळणं. मला एक समजत नाही, की कुठल्याही म्हणजे एखाद्या मोठ्या नेत्याचा मृत्यू झाला किंवा अपघाती त्याचं निधन झालं किंवा काहीही झालं किंवा एखादी घटना घडली, अप्रिय घटना घडली समाजात, तेव्हा काही कार्यकर्ते रस्त्यावर उतरून तोडफोड करतात. ह्या तोडफोडीचं लॉजिक मला समजलं नाही. सामान्य लोकांचं नुकसान होतं, पब्लिक प्रॉपर्टीचं नुकसान होतं. ह्या घटना आता आपण प्रगल्भ झालो आहोत. आपण फार पुढे आलेलो आहोत. आपल्याला स्वातंत्र्य मिळून बरीच वर्ष झालेली आहेत. आता ह्या घटना थांबायला हव्यात. सरकारनेच ह्या घटनांवर बंदी आणायला हवी. इव्हन मोर्चे सुद्धा फार विचारपूर्वक निघाले पाहिजेत. काही गरज नाहीये कुठल्याही आक्रोश मोर्चाची वगैरे. आता त्या हमासच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात मोर्चे निघतात. काय संबंध आहे तुमचा? काय हमास कुठं आहे? तुम्ही कुठे आहात? त्या फिलिस्तीनच्या समर्थनार्थ यांची बुडं लाल करायला पाहिजेत. काय समर्थन आहे? काय संबंध आहे रे तुमचा रस्त्यावर उतरायचा? यात तुमचं जनजीवन विस्कळीत करण्याचा तुम्हाला कोण अधिकार दिलाय? ह्या गोष्टीच बंद झाल्या पाहिजेत. तुम्ही सरकारला मदत करायची आहे, तुम्हाला देश चालवायचा आहे की देश थांबवायचा आहे? कुठल्याही पद्धतीचं काम थांबवणे, हरताळ करणे, संप करणे, बंद करणे आणि अशा पद्धतीचे आंदोलन करणे, याच्यावर एक आता कायदा निघण्याची गरज आहे. याच्यावरच नव्हे तर प्रोसेशन जे मोठमोठे होतात, जे मोठमोठे मोर्चे निघतात, मोठमोठे हे निघतात, मिरवणुका निघतात, याच्यावर सुद्धा बंदी आली पाहिजे. ठीक आहे, गणपती आपला पारंपरिक उत्सव आहे, त्या मर्यादा आल्या पाहिजेत आता ह्या गोष्टींवर. आता भारताची लोकसंख्या म्हणजे 140 कोटी झालेली आहे. आता ह्या गोष्टी आपल्याला परवडणाऱ्या नाही आहेत. जनतेने इतकं प्रगल्भ झालं पाहिजे, की ह्या गोष्टी होता कामा नयेत. सनदशील मार्गांनी आपापली मतं मांडणे, उपोषण हा सगळ्यात चांगला मार्ग आहे. उपोषण म्हणजे काही आत्महत्या नाही आहे. उपोषण म्हणजे तुम्ही संघर्ष करत आहात. मला बरेच लोकं म्हणतात, की बाबा तुम्ही आत्महत्येच्या विरोधात उपोषण हा संघर्ष आहे. आज तुमच्याकडे दुसरा कोणता मार्ग आहे? आणि हिंसा हा सगळ्यात शेवटचा पर्याय आहे. हिंसेच्या मी विरोधात नाहीये, पण मी याला सगळ्यात शेवटचा पर्याय मानतो. पण प्रश्न हा आहे, की सदावर्तेसारख्या लोकांनी मी जरी हिंसेचं समर्थन करत नसलो तरी सुद्धा ह्या लोकांनी अशा पद्धतीची वक्तव्य करून इन्स्टिगेट करणे, याला सुद्धा शासनच जबाबदार आहे. शासनाने सुद्धा अशा लोकांवर त्याच्या बोलण्यावर काही ना काही वचक ठेवला पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला भाषण स्वातंत्र्य आहे, तुम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, म्हणजे काहीही वरडाल. सदावर्तेंच्या पाठीशी कोण आहे, सदावर्तेंचा बोलवता धनी कोण आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. आता तर सगळ्यांना समजलेलं आहे, की सदावर्तेंचा बोलविता धनी कोण आहे. त्या लोकांनी सुद्धा आणि आता मी म्हटलं, की भाजपाच्या आय-टी सेलच्या काही प्रश्नांची उत्तरं देण्याची वेळ आहे. तर लक्षात घ्या, मी काल परवा एक आय-टी सेलच्याच एका मेंबरकडून एक वक्तव्य मी एक हे वाचलं, की त्याचं एक पोस्ट वाचली, की जरांगे पाटील हे ॲट्रॉसिटी सारख्या गंभीर मुद्द्यांवर का बोलत नाही? फार हास्यास्पद गोष्ट आहे. इतकी हास्यास्पद गोष्ट आहे, की ॲट्रॉसिटीवर एक अख्खा ग्रुप चालू आहे Facebookवर. तुम्ही त्याला जॉइन होऊ शकता. आपले चेतन शेवाळे म्हणून आहेत. त्यांनी तो खोटी ॲट्रॉसिटी विरुद्ध चळवळ, खोट्या ॲट्रॉसिटी आणि ते ज्याही ॲट्रॉसिटीच्या विरोधात भांडतात त्या खोट्याच आहेत जवळपास आणि त्यांना चांगले रिझल्ट मिळत आहेत. कोणावरही खोटी ॲट्रॉसिटी होत असेल, तुम्ही Facebookवर तो ग्रुप जॉइन करू शकता. चेतन शेवाळेसारखे मराठा तरुण त्याच्यासाठी लढत आहेत. मी आहे, रोहन माळवतकर आहे, ॲडव्होकेट आहेत रोहन माळवतकर. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. बरीच लोकं याच्यासाठी काम करत आहेत. जरांगे पाटलांनी एक मुद्दा घेतलाय, तर तो मुद्दा आरक्षणाचा आहे. एकाच व्यक्तीने सगळ्याच मुद्द्यांवर बोलावं, असा काही मानस नाही, असा काही नियम नाही. उलट यांना डिस्ट्रॅक्शन होईल. कारण की कोपर्डीच्या वेळी जे मोर्चे निघाले होते, तिथे आरक्षण हा मुद्दा नव्हता. त्याला आरक्षणाकडे वळवण्यात आलं आणि मुख्य मुद्द्याला बगल देण्यात आली. दुर्दैवाची गोष्ट आहे, की इथे सुद्धा असं व्हायला नको, की आरक्षणासाठी मोर्चा निघाला, तो ॲट्रॉसिटीकडे वळाला आणि त्याला तिसरंच काहीतरी चालना मिळाली. सगळ्यांनी मिळून ताकदीने एकाच मुद्द्यावर तुम्हाला घाव घालावा लागेल, तेव्हा तुम्हाला कुठं रिझल्ट मिळेल त्याचा. मिळणार नाही तो भाग वेगळा. पहिला मुद्दा, की जरांगे पाटलांचा मुद्दा ॲट्रॉसिटी नाहीये.
दुसरा IT सेलचा एक आरोप आहे की बाबा जरांगे पाटील हा ब्रिगेडचं पिल्लू आहे. जरांगे पाटील कारण काय तर टिपू सुलतानचे तिथं पोस्टर झळकत आहेत. हा तर भयंकर हास्यास्पद मुद्दा आहे. जरांगे पाटलांना टिपू सुलतानचे पोस्टरनीच झळकवले मित्रांनो. जे मुस्लिम त्यांना पाठिंबा देत आहेत ते टिपू सुलतानचे तिथं पोस्टर घेऊन किंवा तिथं ते पोस्टर छापून हे करतायत, पाठिंबा देत आहेत. आज महाराष्ट्रामध्ये कोणाचं सरकार आहे? भाजपाचं सरकार आहे. टिपू सुलतानच्या पुढे छत्रपती शिवाजी महाराज झुकतानाचे स्टेटस मुस्लिम पोरं ठेवतात. तेव्हा तुमचं सरकार काय करतं? औरंगजेबच्या डोक्यावर पाय ठेवताना छत्रपती शिवाजी महाराजांचं एक चित्र आलं होतं. त्या मुलाला 13 दिवसाची जवळपास कोठडी झाली. त्याला अर्ध्या रात्री पोलिसांनी उचललं. तेव्हा तुमचं सरकार काय करत होतं? पुण्यामध्ये रस्त्यावर उतरून पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले जातात. तेव्हा त्यांची बुडं सुजवायची सोडून त्यांना VIP ट्रीटमेंट दिली जाते तुमच्या पोलिसांकडून. आणि पुण्येश्वरसाठी काम करत असलेल्या, पुण्येश्वर मंदिराच्या स्थापनेसाठी काम करत असलेल्या समस्त हिंदू आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले जातात. हे कोणाचं गव्हर्नमेंट आहे? हे तुमचं गव्हर्नमेंट आहे. तुम्ही ह्या बाता करूच नका टिपू सुलतानच्या संदर्भातल्या. खामगावहून मला 8 दिवसांआधी फोन आला की खामगावला टिपू सुलतानचे पोस्टर झळकवले म्हणून हिंदू राष्ट्र सेनेचे काही कार्यकर्ते पोलीस स्टेशनला गेले होते. तर पोलिसांनी त्यांना पुरावे मागितले. मी हे मागेही सांगितलं आणि मी त्यांना ते तशा पद्धतीचे पुरावे टाकले. टिपू सुलतान वाईट कसा हे आम्हाला सिद्ध करून दाखवा. अशा पद्धतीचं तुमचं प्रशासन काम करताय. तुम्ही ह्या विषयावर तुम्हाला बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का? टिपू सुलतान ह्या विषयावर हा तुम्ही सगळ्यात पहिलं स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. आणि त्याही पेक्षा महत्त्वाचा विषय असा आहे की ॲट्रॉसिटीच्या मुद्द्यावर बोलण्याचा तरी तुम्हाला स्वतःला अधिकार आहे का? हा सुद्धा तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे स्वतःला. कारण की ॲट्रॉसिटी जेव्हा न्यायाधीश ललितांनी शिथिल केली होती, तेव्हा त्याच्यावर अध्यादेश आणणारी सुद्धा भाजपाच होती. तुमच्या मोदी गव्हर्नमेंटच होती ज्यांनी अध्यादेश आणून ॲट्रॉसिटी आधीपेक्षा जास्त कठोर केली. याचे परिणाम सर्वांना भोगावे लागत आहेत. सर्वात जास्त तुम्हाला भोगावे लागत आहेत. संभाजीनगरमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी सेनेच्या पोरांना पळू मारलं भीमसैनिकांनी, पळू मारलं. लक्षात घ्या. तुम्हालाच त्याचे सगळ्यात जास्त परिणाम भोगावे लागत आहेत. तुम्ही विचार करायला पाहिजे याच्यावर की आज हे ॲट्रॉसिटी कोणात घुसलेली आहे. स्वतःच्या गव्हर्नमेंटचा निषेध करण्याच्या ऐवजी तुम्ही जरांगे पाटलांवर जर का तुम्ही आरोप करतात की जरांगे पाटलांनी ॲट्रॉसिटीवर का भाष्य करू नये, तर जिनके घर काच के होते हो दूसरों के घरों पे पत्थर नहीं फेका करते. एवढं तरी तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. टिपू सुलतानच्या मुद्द्यावर सुद्धा बोलण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला नाही. त्याला सुद्धा हिरो करण्यामागे तुमचा खूप मोठा हात आहे, सिंहाचा वाटा आहे. कारण की जेव्हा अशा घटना, अप्रिय घटना समाजात घडत असतात तेव्हा तुम्ही कुठे असता? आज इतक्या पोरांवर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार कारवाई झाली. मी ठाण्याचं उदाहरण वारंवार देत असतो. 3.5 महिने पोरं जेलमध्ये होती. त्यांनी प्रकाश आंबेडकर यांचा निषेध केला होता. कशासाठी? तर ते त्या औरंगजेबाच्या कबरीवर गेले म्हणून. तर त्या निषेधासाठी त्यांना 3.5 महिने जेलमध्ये राहावं लागलं. तेव्हा तुमचं गव्हर्नमेंट काय करत होतं? आणि त्या प्रकाश आंबेडकरांना आदरणीय प्रकाश आंबेडकर हे आदरणीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज असल्यामुळे आम्ही त्यांच्यावर कुठल्या पद्धतीची कारवाई करणार नाही असे म्हणणारे तुमचे गृहमंत्री, त्यांच्या लाचारीवर तुम्ही कधी भाष्य केलं का? तुम्हाला कुठल्या पद्धतीचा नैतिक अधिकार मिळतोय जरांगे पाटलावर अशा पद्धतीच्या टिप्पण्या करण्याचा? कोणीही पाठिंबा देऊ शकतं, कधीही पाठिंबा देऊ शकतं. तुम्ही पाठिंबा काढून घेत आज पाठिंब्याची गरज आहे. तुम्ही कितीही लॉजिक लावले, तुम्ही कितीही कारणं दिली, तरी सुद्धा मला सांगा तुम्ही त्या मुलांना काय उत्तर द्याल, ज्यांचे 2-2 मार्कामुळे ज्यांच्या नोकऱ्या जात आहेत, ज्यांचे आई-वडील आज आज हलाखीचं जीवन जगत आहेत, ज्यांना मराठा असल्याची जी शिक्षा भोगत आहेत, त्यांच्याकडे तुम्हाला सांगायला कुठलं लॉजिक आहे? त्यांना द्यायला तुमच्याकडे काय उत्तर आहेत? आणि ह्याच उद्रेकातून ह्या अशा पद्धतीचे हल्ले घडत आहेत. ते हल्ले समर्थनीय नाहीत, पण ते चिंतनीय आहेत जरूर. त्याचा विचार तुम्ही करायलाच पाहिजे. की अशा पद्धतीच्या घटना समाजामध्ये कोण घडवून आणतंय आणि का घडवून आणतंय? सरकारच्या हातात एकेकाळी फडणवीसांचं असं म्हणणं होतं की बाबा राज्य सरकारच्या हातातच आरक्षण देणं आहे आणि आज रोजी तुम्ही याच्यावर ढकलताय, त्याच्यावर ढकलताय. आज रोजी तुम्ही वेळ मागून घेताय, वेळ काढू धोरण तुम्ही घेताय आणि अशा पद्धतीनं मराठा समाजाला कायमस्वरूपी सगळ्याच पक्षांनी गाजरच दिलेलं आहे. आणि आज रोजी त्याच्यासाठी भांडण होते. त्याचे रिझल्ट काय येतील? मराठा आरक्षण मिळेल न मिळेल, पण आज रोजी जो व्यक्ती भांडतोय त्याच्यावर अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप करण्याचा तुम्हाला अधिकार नाही आहे. मी जरांगे पाटलांचं वकीलपत्र घेतलेलं नाही आहे. अजानच्या वेळी भाषण थांबवलं. सर्वात आधी मी बोललो जरांगे पाटलाच्या विरोधात. तेव्हा मराठा समाज माझ्यावर जे जरांगे पाटला समर्थक आहेत ते नाराज झाले. मी कोणाच्या नाराजीसाठी आणि कोणाच्या प्रेमापोटी मी हे बोलत नाही. मी तेच बोलतो. सत्य असत्य मन केले ग्वाही नाही मानियले बहुमता. समाजाने या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे आणि ताकदीनं आरक्षणासाठी, मराठा आरक्षणासाठी उभं राहणं गरजेचं आहे. असं मी याच्यातून मांडू इच्छितो. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.